नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? पाहू शकता मंडळी, जाळी किती सुंदर पडलेली आहे आणि एकदम हलकी फुल, पचायला सुद्धा हलकी बरं का. आता तुम्ही विचार करत असणार ही इडली तांदळाची किंवा पोह्याची असेल, सोडा इनो वापरून केलेली. आणि तोडल्यानंतर पाहू शकता काय जबरदस्त मधून पोकळ जाळीदार, एकदम स्पॉन्जी, एखाद्या स्पंज सारखी. पण मी तुम्हाला खरं सांगतो, रव्याची इडली आहे आणि ते सुद्धा अजिबात सोडा इनो किंवा बेकिंग पावडर आणि दही सुद्धा न वापरता नैसर्गिक पद्धतीने अशी मस्त गुबगुबीत इडली तुम्ही सुद्धा बनवून खाऊ शकता. आता बोलण्यामध्ये वेळ न घालवता मी तुम्हाला फटाफट ही रव्याची इडली आता बनवून दाखवतो. तर ही रव्याची इडली बनवण्यासाठी इथे आपल्याला सर्वात प्रथम एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. आता माप एकदम परफेक्ट यायला पाहिजे, तरच रेसिपी एकदम परफेक्ट येईल. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 100 ग्राम इतकी उडदाची डाळ आहे. आता या उडदाच्या डाळीला आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुण्या अगोदर एकदा उडदाची डाळ निवडून घ्या. ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडं असतात, ते आपल्याला वेगळं करायचं आहे आणि मगच आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मार्केटमधून आणल्यावर ह्या डाळीला केमिकल लागलेलं असतं, डस्ट असतं, ते निघून जायला पाहिजे. आणि पाणी टाकल्यानंतर डाळ एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, त्यासाठी 2 ते 3 वेळा धुणं फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, उडदाच्या डाळीला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 वेळा. फर्मेंटेशनसाठी इथे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा मेथीदाणे वापरायचे आहे आणि सोबतच ह्याच्यामध्ये उडदाची डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्त 5 तास या उडदाच्या डाळीला भिजत ठेवायचं आहे. म्हणजे 4 ते 5 तास तुम्ही उडदाच्या डाळीला भिजत ठेवू शकता. झाकण लावायचं आहे बरं का. आता आपल्याला इथे रवा भिजत टाकायचा आहे. एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. ही झाली 1 वाटी, ही झाली 2री वाटी, ही झाली 3री वाटी. तुमच्याकडे जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला याला फिरवून घ्या. आता तुम्हाला रेशो सांगतो, माप कसं घ्यायचं आहे. ज्या वाटीने उडदाची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मी 3 वाटी रवा घेतलेला आहे. म्हणजे उडदाच्या डाळीपेक्षा 3 पट आपल्याला रवा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही 1 कप उडदाची डाळ घेत असाल तर 3 कप तुम्हाला रवा पाहिजे. म्हणजेच की 100 ग्राम उडदाच्या डाळीसाठी 300 ग्राम बारीक रवा पाहिजे. हा परफेक्ट रेशो आहे. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आता याच्यामध्ये आपल्याला रवा भिजेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजेच की रवा बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे चमच्याने ढवळून घ्यायचा आहे. रवा भिजवण्या अगोदर आपल्याला रवा चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचा बरं का. रव्यामध्ये बारीक बारीक किडे असतात आणि बारीक बारीक खडे असतात, ते सर्व साफ करायला पाहिजे. रवा धुण्याची काहीच गरज नाही, ते तर प्रत्येकाला माहिती आहे. फक्त याला चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे, इथे आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे. अंदाजे पाणी टाकायचं आहे. रवा बुडायला पाहिजे इतकंच पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं ढवळून घ्यायचं आहे. रवा चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे. आता ह्याला जवळपास अर्धा तास किंवा 1 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. झाकण नाही लावलं तरी काही हरकत नाही, असंच ह्याला मोकळं सोडून देऊ. आता इथे उडदाची डाळ ही चांगल्या प्रकारे भिजली असेल, कारण की 5 तास झालेले आहेत. एकदा चेक करायचं आहे. असं बोटावर थोडीशी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि असं दाबून बघायचं आहे. एकदम मस्त फुगली सुद्धा आहे आणि नरम सुद्धा झालेली आहे, सहज तुटत आहे. आता काय करायचं, ह्या डाळीमधलं अगोदर पाणी काढून टाकायचं आहे. डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. एकदाच आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मोठंसं मिक्सरचं भांडं घ्या, 2 टप्प्यामध्ये वाटून घेऊ नका. आणि डाळ वाटली जात नसेल बारीक तर 2 चमचा ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक आणि स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतकी घट्ट ठेवलेली आहे. म्हणून अगोदरच आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही. तुम्ही जास्त पाणी वापरून हे बॅटर पातळ बनवलं तर रेसिपी चुकू शकते. म्हणून लक्षात ठेवा, 2 ते 3 चमचे पाणी वापरायचे आहे आणि चांगल्या प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. असं संपूर्ण उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामधून काढायची आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. असं पाव वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि खंगाळलं तर चिटकलेलं बॅटर पाण्यासोबत संपूर्ण बाहेर येतं. आता याला थोडं आपण बाजूला ठेवू. तर मंडळी, रवा सुद्धा 1 तासापर्यंत चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे आणि पाहू शकता रव्याच्या वरती असं पाणी साचलेलं आहे आणि रवा बुडाला आहे. आता आपल्याला हे पाणी वरचं काढून टाकायचं आहे. रव्याला चांगल्या प्रकारे भिजवून घेतल्यावर त्याला वाटून नाही घ्यायचं. त्याचं वरचं तरंगणारं पाणी काढल्यानंतर सरळ आपल्याला उडदाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. कारण की ह्याला तुम्ही वाटून घेतलात तर हे एकदम चिकट होणार, रबर असतो ना तसं होणार.
मग बॅटर पूर्ण बिघडून जाणार. म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे भिजवणं फार महत्त्वाचं आहे. आणि भिजल्यानंतर रवा चांगल्या प्रकारे फुगतो सुद्धा. आता ह्याला चांगल्या प्रकारे उडदाच्या डाळीमध्ये एकजीव करायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत हलक्या हाताने एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने काय होणार, हे बॅटर चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा होणार आणि या बॅटरमध्ये हवा भरली जाणार, म्हणजे पीठ आंबवण्यासाठी जास्त मदत होणार. म्हणून फेटून घेणंही महत्त्वाचं आहे. तर मंडळी 2 मिनिटापर्यंत या बॅटरला मी चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे आणि बॅटर मस्त हलकं फुल झालेलं आहे. बॅटरमध्ये हवा भरली गेली आहे. म्हणून काय करायचं, ह्याला भिजत ठेवणं फारच गरजेचं आहे. म्हणजे पीठ आंबणं फारच गरजेचं आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबवणं भरपूर अवघड असतं. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. झाकण लावायचं आहे आणि याला कापडाने गुंडाळून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल, ओव्हनला चांगल्या प्रकारे गरम करा. मग ओव्हन बंद करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे भांडं ठेवू शकता. किंवा ओव्हन नसेल तर ह्याला चांगल्या प्रकारे कापड गुंडाळा आणि गॅसच्या बाजूला ठेवा. म्हणजे जिथे गरम ठिकाण असेल घरी तिथं ठेवायचं आहे. किंवा तवा गरम करायचा आहे आणि तवा गरम झालं की त्या तव्यावर हे भांडं ठेवायचं आहे. पण हे भांड्याला कापडाने गुंडाळून ठेवा आणि गॅस बंद ठेवायचा बरं का, नाहीतर तव्याखाली गॅस चालू राहील. ही ट्रिक लावा, मस्तपैकी पीठ आंबणार. आता मी 12 तासासाठी ह्याला एका गरम ठिकाणी ठेवणार आहे. तर मंडळी बरोबर 12 ते 13 तास झालेले आहेत. झाकण काढायचं आहे. पाहू शकता मंडळी, पीठ काय जबरदस्त फुगलेलं आहे. जशी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे तशीच ट्रिक तुम्ही वापरायची आहे. मी तवा गरम केला, मग त्याच्यावरती हे भांडं ठेवलेलं आहे. पण भांड्याला मस्तपैकी एखाद्या मोठ्या कापडाने गुंडाळून ठेवायचं आहे. मीही तसंच केलेलं आहे जसं तुम्हाला मी सांगत आहे. आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही, जबरदस्त असं पीठ फुगलेलं आहे. आता रव्याची इडली बनवताना कशाला आपल्याला इनो आणि सोडा वापरायचा आहे. असं पीठ फुगवून मस्तपैकी तुम्ही ही इडली बनवू शकता. पाहू शकता काय जाळी पडलेली आहे. वा 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 वा. या पद्धतीने केला तर 100% खात्रीने सांगतो तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. तुम्हाला रवा इडली बनवताना इनो, सोडा, बेकिंग पावडर काहीच वापरण्याची गरज नाही. आता काय करायचं, पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदर मीठ टाकायचं नाही, म्हणजे आपण आंबवताना मीठ टाकायचं नाही. पीठ आंबल्यानंतरच मीठ टाकायचं आहे. अगोदरच तुम्ही मीठ टाकलात तर आंबवण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होते आणि असं पीठ फुगणारच नाही. आणि चांगल्या प्रकारे मीठ एकजीव सुद्धा झालेलं आहे आणि बॅटर पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर मंडळी इथे इडली पात्र घेतलेलं आहे आणि प्रत्येक खाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. मग काटोकाट बॅटर नाही भरायचं आहे. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे. थोडीशी जागा शिल्लक ठेवली आणि इडली चांगल्या प्रकारे वाफली, मग ती जागा कव्हर करते. तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर लहानशा वाटीमध्ये तुम्ही वाटी इडली सुद्धा बनवू शकता. किंवा मोठी वाटी घ्या, कोणती वाटी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही वाटी इडल्या सुद्धा बनवू शकता. तर मंडळी इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं तरच आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे. 2 इडली पात्र ठेवलेले आहे. हे तिसरं भांडं आहे, म्हणजे तिसरं इडली पात्र आहे आणि हे चौथं. अशा पद्धतीने आपल्याला अगोदरच तयारी करून घ्यायची आहे. मग झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे आणि 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी आता ह्या रव्याच्या इडलीसाठी आपल्याला खमंग चटणी बनवून घ्यायचं आहे, नारळ न वापरता. तर इथे मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी फुटाणे घ्यायचं, म्हणजेच की डाळवं घ्यायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 100 ग्राम इतके डाळवं आहे. आता ह्यासोबतच आपल्याला ओलं नारळ किंवा सुकं खोबरं नाही वापरायचं आहे. इथे मी तितक्याच क्वांटिटीमध्ये नारळाची पावडर घेत आहे. म्हणजे डाळवं जेवढं घेतलेलं आहे ना तेवढंच नारळाची पावडर घेत आहे. तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता. त्याचे लहान लहान काप करून घ्या किंवा किसून घ्या. किंवा ओलं खोबरं आणि नारळाची पावडर नसेल तर सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल. तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चव चांगली येण्यासाठी इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं असं लहान तुकडे करून घेतलेलं आहे. भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. फ्लेवर चांगला आहे. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आणि इथे चटणीची चव आंबूस येण्यासाठी व चटणीची चव बॅलन्स राहण्यासाठी दही नाही वापरायचे आहे. इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मग तुमच्या आवडीसावडीनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार याच्यामध्ये पाणी वापरा आणि चटणी एकदम बारीक वाटून घ्या. तर मंडळी चटणी वाटून झाली की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे. म्हणजे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अशी मीडियम थिकमध्ये पातळ करून घ्यायची आहे. आता ही चटणी आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. असं फोडणीच्या पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करायचे आहे. तेल गरम चांगल्या प्रकारे करून घेतलं की ह्याच्यामध्ये 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे. मोहरी जिरा तडकायला लागेल की 2 किंवा 1 लाल सुकी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची टाकली तरी चालेल. थोडीशी हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी. आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर
फक्त आपल्याला चमच्याने याला ढवळून घ्यायचं आहे, फोडणी चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी आणि याचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल. आता ही फोडणी असं चटणीवर पसरून घ्यायची आहे. फटाफट ओलं खोबरं न वापरता अशी चटणी मस्तपैकी तयार करून घ्यायची आहे ह्या रव्याच्या इडलीसाठी. तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू. तर मंडळी, बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता काय इडली मस्त फुगलेली आहे आणि जाळी काय सुंदर पडलेली आहे. पाहिलं ना मंडळी, पण 10 मिनिटापेक्षा जास्त ठेवला तर इडलीला कडकपणा येईल. आता काय करायचं, हे सर्व पात्र काढायची आहेत आणि ह्याला अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे उरलेल्या बॅटरचं इडल्या बनवून घ्यायचं आहे. इडलीचं पात्र लवकरात लवकर थंड होण्यासाठी असं मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे अशी परात असेल ना, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग हे पात्र ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, इडली लवकरात लवकर डिमोल्ड सुद्धा होते आणि ह्याच भांड्यामध्ये आपण बॅटर टाकून फटाफट इडली बनवू सुद्धा शकतो. असं आपल्याला कडं मोकळी करायची आहे, असं पाणी लावायचं आहे आणि असं कडं मोकळी करायची आहे. पाहू शकता सहज डिमोल्ड झालेली आहे. ह्याला जाळी पाहू शकता, जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे. परफेक्ट अशी इडली तयार झालेली आहे. एकदम हलकी फुल इडली तयार झाली आहे बरं का. अशी इडली तुम्ही नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता अशाच पद्धतीने सर्व पात्रामधलं इडल्या डिमोल्ड करून घेतो. तर मंडळी पाहू शकता, जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी एकदम भन्नाट झाली आहे बरं का. आपण रेग्युलर जी तांदळाची इडली बनवतो किंवा पोह्याची इडली बनवतो ती खाणं सोडून टाकाल. ह्या पद्धतीने एकदा रव्याची इडली बनवून पहा. पाहू शकता ह्याला जाळी काय जबरदस्त पडलेली आहे आणि एकदम हलकी फुल. ना सोडा, ना इनो, ना दही, तरी सुद्धा जाळी एकदम जबरदस्त आणि हलकी फुल, एखाद्या स्पंजप्रमाणे, कापसाप्रमाणे. तोडून दाखवतो तुम्हाला. पाहू शकता मंडळी, मधून सुद्धा एकदम जाळी जबरदस्त पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेली आहे. आपले आजी आजोबा असतील त्यांना तर ही इडली इतकी आवडणार, ज्यांना दात नाही ते सुद्धा होटाने खाऊ शकतात, इतकी नरम झालेली आहे. पाहिलं ना मंडळी, किती स्पंजी झालेली आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये